आळंदीहून प्रस्थान केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 2 दिवस पुण्यातील पालखी विठोबा मंदिरामध्ये मुक्कामाला असते। मात्र वर्षानुवर्षांची परंपरा मोडीत काढून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या मुक्कामाचे ठिकाण हे बदलण्याचा प्रयत्न देवस्थानच्या विश्वस्तांकडून केला जातोय। मागील वर्षी पालखी मंदिरामध्ये मुक्कामी असताना आळंदी देवस्थानचे एक विश्वस्त आणि पालखी विठोबा मंदिराचे विश्वस्त यांच्यामध्ये झालेल्या वादामुळे पालखीच्या मुक्कामाचे ठिकाण हे बदललं जात असल्याचं बोललं जात आहे। मात्र आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांकडून पालखी विठोबा मंदिर आणि परिसराची जागा ही गर्दीसाठी कमी पडत असल्याचं कारण दिलंय। मात्र महत्त्वाची बाब म्हणजे मागील आठवड्यामध्ये सादर करण्यात आलेल्या पुणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये पालखी विठोबा मंदिराच्या परिसरातील जागा ही अधिग्रहित करून भाविकांसाठी मोठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। आणि असं असताना देखील ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची जागा बदलण्यास पालखी विठोबा मंदिरातील विश्वस्तांनी विरोध केलाय। याबाबत आळंदी देवस्थानचे विश्वस्त आज चर्चा करण्यासाठी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची दुपारी 3 वाजता भेट घेणार आहेत। पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानावरती पालखीचा मुक्काम हा आयोजित करण्याची चाचपणी सध्या सुरू असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान याच संदर्भामध्ये मंदिराचे विश्वस्त आणि ग्रामस्थांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी। अनुचित प्रकार आजपर्यंत झालेला नाहीये। सेवेकरी विश्वस्त मंडळाच्या देखरेखीखाली आणि पोलीस प्रशासन, महापालिका, शासकीय दरबारची लोक यांच्या नियंत्रणाखाली हा सोहळा आम्ही 2 दिवसाच्या ह्याच्यात व्यवस्थितपणे पार पाडला जातो। काहीच घडलं नाहीये, बिलकुल नाही। आम्ही व्यवस्थितशीर त्यांची पालखीची सेवा करण्यासाठी सगळे सेवेकरी उपस्थित असतो आणि त्यांची सगळी लोक जी बसलेले असते आम्ही पाठीमागे उभे राहतो, पण पुढे काही गडबड करत नाही, कारण हा पालखी सोहळा चांगल्या प्रकारे पार पडावा म्हणून आम्ही सगळ्यांनी सहकार्य आमच्या सगळ्यांचे असतात। हे मंदिरच याच्यासाठी आहे की पालखी विठ्ठल मंदिर तुकाराम महाराजांची सासरवाडी जवळच होती, इथून त्यांचा मुक्काम या ठिकाणी असायचा आणि ते वेळोवेळी या ठिकाणी यायचे, तर त्यांचा अनुग्रह धरून तेच ती परंपरा इथे सुरू झाली की वारकरी पालखी पहिल्यांदा इथेच आली। दिंडी क्रमांक 1 पालखी जेव्हा सुरू झाली तेव्हा दिंडी क्रमांक 1 खडकत दिंडी ही या मंदिराचीच, या मंदिरापासूनच त्यामुळे सुरुवात झालेली आहे। आणि पहिल्यापासूनच आजूबाजूची मोकळी मैदानं, जवळून गेलेला पाण्याचा प्रवाह, येणाऱ्या बैलगाड्या असतील, घोडे असतील, त्यांना उतरण्यासाठी जवळ टिंबर मार्केट हे त्यापूर्वी रिकामं होतं नाही। तर विश्वस्तांनी तो निर्णय तिथं घेतलेला नाहीये। विश्वस्तांनी सांगितलं वद्य वारीला ज्यावेळेस आळंदीत एकादशीला चर्चा करू आणि त्याच्यानंतर निर्णय घेऊ, त्यामुळं हा विषय काय फायनल झालेला नाही। काय जे काय बातम्या उठलेल्या आहेत त्या सगळ्या चुकीच्या आहेत। भावार्थ देखणे आता प्रमुख विश्वस्त आहेत काय, तर ते देखणे सरांनी सुद्धा सांगितलं की बाबा की कशावर अफवांवर विश्वास ठेवू नका। बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षा चालकांनी संप पुकारलाय। रिक्षा चालकांना गॅस मिळत नाही आणि मिळत असलेला गॅस देखील 50 ते 60 रुपये किलोनं खरेदी करावा लागतोय।